संदीप नाईक पुन्हा एकदा घर वापसी करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि संदीप नाईक हे वनमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत। बेलापूर विधानसभेमधून शरद पवार गटामधून संदीप नाईक हे लढलेले होते आणि पुन्हा एकदा घर वापसी अर्थात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। संदीप नाईक हे वनमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत आणि बेलापूर विधानसभेमधून शरद पवार गटामधून ते संदीप नाईक लढलेले होते आणि ते आता घर वापसी करण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती देणार आमचे प्रतिनिधी अवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। अवेश, नुकतेच त्यांनी पक्षप्रवेश केला होता, मात्र पुन्हा एकदा अर्थात भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते, काय चर्चा उठतात? नक्कीच श्रद्धा, एप्रिल महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर संदीप नाईक एक महत्त्वाचा नेता आहे आणि नवी मुंबईत भाजपला जर 100 गडावर सत्ता काबीज करायची असेल तर संदीप नाईक सुद्धा सोबत पाहिजे। गणेश नाईक एकटे राहून चालणार नाही, संदीप नाईक यांची सुद्धा साथ असायला हवी। त्या पार्श्वभूमीवर संदीप नाईक घर वापसी करण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेऊन मंदा म्हात्रे यांच्यावर निवडणूक लढवली, पण अवघ्या 300 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता। त्यामुळे संदीप नाईक यांचं बेलापूरमध्ये वजन आहे आणि त्यांच्यासोबत 28 ते 29 नगरसेवक पक्षप्रवेश केला होता। त्यावेळेस पक्षप्रवेश करताना तेच जमिनीची बाजू संदीप नाईक यांची आहे आणि त्यांना घर वापसी करण्याची शक्यता आहे। आता मंदा म्हात्रे यांना विरोध कराल का ते बघावं लागेल श्रद्धा। हो, बरोबर आहे, नक्कीच। अवेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी आहे सुरेश धस यांनी केलेल्या मागणीची। राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील या वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे। मुंबईमधील पोलिसांच्या विशेष पथकाकडून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे आणि निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धसांचा आरोप आहे। काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप सुद्धा धस यांनी केलाय आणि त्या संदर्भात राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी धसांची आहे।